नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकाराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. आयज वेर पेंडींग उरिल्ली रिक्रुटमेंटा पडटली जाग्यार. गोंयच्या युवा युवतींक ट्रान्सपरंट पद्दतीन मेळटले जॉब. मुख्यमंत्री प्रमोद सावंताचें आश्वासन. गोंयचे सरकार दर एक अधिवेशना वेळार हाडटात नवी नवी नाटकां. फाटले खेपे भुमिपुत्र, हे खेपे कुमुदाची नाटक. पूण आमी वडयतलो पड्डो. वेन्झी आनी क्रूज सिल्वाचें आव्हान. कावेलिसीचो सरपंच डिक्सन वाझाड नोंद केल्ली कागाळ. ताका जाप म्हणून आज डिक्सन वाझाची ऑल गोवा ड्रायव्हर्स युनियना आड कावंटर कंप्लेंट. आता खबरो विस्तारान. आयज वेर पेंडींग उरिल्ली रिक्रुटमेंटा जाग्यार पडटली. गोंयच्या युवा युवतींक ट्रान्सपरंट पद्दतीन जॉब मेळटले. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगले. नूतनीकरण केल्ल्या गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या ऑफिसाचे आयज मुख्यमंत्री प्रमोद सावंताच्या हातीन उक्तावण जालें. गोवा स्टाफ सिलेक्शन आमी स्टार्ट केल्या उपरांत अपॉइंट केल्या उपरांत लोकांच्या मदीं एक विश्वास ट्रान्सपरन्सी ही जॉबाच्या मदीं येवपाक लागलेली आसा. हांव कॉंग्रॅच्युलेट करता म्हणजे पुराय गोवा स्टाफ सिलेक्शन टिमीक की तांच्यांनी एक खूब बऱ्या पद्दतीचें ऑफिस आपले नवीन रिनोवेट करून घेतलें. सरकारानूय तांकां एक्चुअली जस्ट तेंच्यांनी स्टार्ट आपले बेश्टे प्रिमायसिसान केल्ली बट तेंच्यांनी पूर्णता रिनोवेट करून आज हस्तांतरण करता आसतना म्हाका एक खोस भोगता. हांवें पळयलां की फाटलेच फावटी सांगलेलें हांवें प्रत्येक ऑफिसाक आमी नवीन प्रिमायसीस जी आसा ती सातत्य दीत आसा. आनी गोवा स्टाफ सिलेक्शन हे खूब इम्पॉर्टंट आशिल्लें आनी तेंच्यांनी आतां पर्यंत जवळपास 752 पोस्ट तेंच्यांनी एडवर्टायज केले आनी खूब ट्रान्सपरंट रित आतां पर्यंत तेंच्यो 2 एग्जामी म्हाका दिसता 2 ते 3 एग्जामी जाल्यो. फायनल रिजल्ट थोड्या दिसांनी बाकीच्या हेजे जावपाचे आसा. एक बरी गजाल की गोंयच्या तरणाट्यांक युथाक आपूण एग्जामीक बसल्या उपरांत भायर सरता आसतनाच आपलो रिजल्ट कळटा. त्या खातीर कोणी कोणाक मार्क लिस्ट पळोवंक वचपाची गरज ना किंवा लिस्ट केन्ना लायतलो हें म्हणपाची गरज ना. आपल्या टेबला वयल्यान उठता आसतनाच आपली CBT एग्जाम आसल्या कारणान कॉम्प्युटर बेज एग्जाम आसल्या कारणान तेजो रिजल्ट ताकाच कळटा. वेगळ्या आनी कोणाक सांगपाची गरज ना. ओके, ते आपल्याक मार्क कितले पडले एक ट्रान्सपरन्सी लोकांच्या मदीं आयल्या आनी सगळ्या जाणांनी सरकाराचेर एक विश्वास दवरून सगळ्यांनी ह्या पद्दतीच्यो एग्जामी आन्सर करपाक लागल्या. म्हाका विश्वास आसा की येता त्या काळात गव्हर्मेंटातले सगळे पोस्ट जे स्टाफ सिलेक्शनाच्या अंडर गव्हर्मेंटाचे जितके पोस्ट येवपाक जाय ते सगळे पोस्ट सगळ्या डिपार्टमेंटांनी ज्या ज्या डिपार्टमेंटांनी धाडूंक ना तांकांय रिमायंडर आमचे पर्सनल डिपार्टमेंट धाडीत आसा. ती डिपार्टमेंटां येता त्या काळात धाडटले आनी खूब बेगीन जितकी रिक्रुटमेंट पेंडींग आसा तितकी रिक्रुटमेंट बेगिनात बेगीन जातली आनी गोंयच्या तरणाट्यांक एक गव्हर्मेंट जॉबाक मेळपाची आस्त आसा ती तांकां जाता तितके बेगीन ट्रान्सपरंट रित्या तांकां मेळटलें. गोंयचे सरकार दर एक अधिवेशना वेळार नवे नवे नाटकां हाडटात. फाटले खेपे भुमिपुत्र नांवाचें नाटक हाडलें. आतां हे खेपे कुमुदाचें हाडलां. कुमुदाच्या जमनींतली इरेग्युलर बांदकामां कायदेशीर करपाचें नाटक आमी करपाक दिवचे नात. दक्षिणेंतल्या कुमुदाच्या वतीन वेन्झी विएगास, क्रूज सिल्वा आनी हेर जाळवणदारांनी सांगलें. द रिजन आज आउट गोईंग गव्हर्नराक दिवपाक कित्याक हे गव्हर्नरान आपल्या गेलो टर्म हिंग काडला आनी तो गांवान भोंवला. मुगेले कॉन्स्टिट्युएन्सी 5 गांवान आयलो तो. सो अख्खे गोंय तो भोंवला. तो कुमदाद सिस्टम जाणा, हेरिटेजा मोग आहा तेका, एनवायरमेंटा मोग आहा तेका. सो तेको दिला सो दॅट ही वील हँड ओवर दीस टू द नेक्स्ट गव्हर्नर एज पार्ट ऑफ हीज हँडिंग ओवर प्रोसेस. सो हें सांगून तेका दिला. ही वॉज व्हेरी कायंड. जे बील येवपा आहा जे रेग्युलरायज करपाक कुमदादी भाटान कुमदाद ओनर जाण कुमदादी कन्सेंट घेना आसतना घरां कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ही सगळी रेग्युलरायज करपाक जे भाशेन भुमिपुत्रा बील हाडलें. सो प्रत्येक इलेक्शनाक कितें जाल्यार कितें एक नाटक करून हो सरकार हाडटा आनी हे गव्हर्नराक बरी खबर आहा ही सगळी. सो वयचे पयलें ताणें हेजें ब्रिफींग करपाक हेका लागून वी हॅड कम हियर. वी हॅव गिवन हिम अ मेमोरेंडम and we have told him in detail because he very well knows and he said he is going to receive it and he is going to hand it over to the incoming governor. फाटी आमची 67 कुमदा जी आसा गोवाच्यो एक तेमी मुवमेंट स्टार्ट केल्लें
सेफ कोमदाद सेफ गोवा म्हणून. सो फाटीं आमची चिंचणी मिटींग जाल्ली आनी मिटिंगेक आमचे जायते डिस्कशन जाल्लें आनी जें बील गव्हर्मेंट हाडूंक सोदता तें आमी ते ओपोज करून आमी कोमदादीक सपोर्ट करपाक डिक्लेअर केल्लें. सो आयज आमी हे प्रॉब्लम घेवन सगळे कोमदादीचे मेंबर्स आहा हिंगा ते घेवन आज आमी गव्हर्नराक मेळपाक गेल्ले. ती आमचे प्रॉब्लम ताका दिवपा आमी एक मेमोरंडम आज गव्हर्नरा कडेन दिल्लो. We all of us formed together a team and we represented our case whereby the government has to consider the bill that they are planning to make of illegal regularization of illegal encroachments in Comunidad lands. We hope that the governor shall consider our case, though he has said that his tenure is at the end and the new governor is on his way in. So once the new governor comes in, perhaps and definitely we shall give a similar representations once again. Just a small correction. My friend Sabi, he just said that the government may consider. What he means is that considers to oppose it and not bring it. Save Goa, Save Comunidades is our campaign that we have started. It's a 6-day campaign over a period of 2 days in each of the zones, South Zone, Central Zone and North Zone. Under this aegis, today we came to meet the governor and we've given him a representation with the kind support of two of our MLAs here, Captain Wenzi Vegas and Sir Cruz de Silva. And the governor was very kind to receive this representation. And this is our way of requesting the government and telling the government, please do not legalize these lands because then that will open the floodgates to unending encroachments in Goa. कावेलीचो सरपंच डिक्सन वाजा आड काल ऑल गोवा ड्रायव्हर्स युनियनान मडगांव पुलीस स्टेशनात कागाळ नोंद केल्ली. ताका जाप म्हणून आज डिक्सन वाज थळावे आनी टॅक्सीवाल्यांनी कावंटर कंप्लेंट केल्या. थळाव्या टॅक्सीवाल्यांक एकठांय येवप गरजेचें, नाजाल्यार भायले पोटा आड येतले. वेळ गेल्लो आसतलो. हो आमगे पोटा इश्यू. आमकां लॉ एंड ऑर्डर क्रिएट करपा नाका. आमी इलिगल कित्याक म्हणटा हेका? हे कोण वेबसायटीचेर बूक कोताय, हे कोण ऑनलायन जस्ट डायल म्हणटा तेजेर बूक कोताय. हेंगे आत्ता ना, हेंगे पत्ता ना, हेंको बॅच नाय, हे कोण न्हू. आनी हे येताय आनी आमगे एरिया येताय आनी लॉ एंड ऑर्डर क्रिएट कोताय. आमी थिंगा वचून आतां नाजाल्यार आमी सांगता नाजाल्यार हांव हाल्या मडगांव वचून भायर मारताय, हांव हाल्या वचून एअरपोर्टाचेर वचून भायर मारताय. ते आमकां दितलेय ना. बट हे आमगेले पयलींसून गव्हर्मेंटान केलो आहा. तुमी पोट बराय हॉटेलाचेर, एअरपोर्टाचेर तुम पोट बराय, तुगे गांवांत तुम पोट बराय. आनी हेका लागून आनी आयज हे तर कोण दुसरे कोण येताय नॉट रेजिस्टर्ड, तांकां कोण वळखनाय, तांकां बॅच नाय. आज बॅच जाय म्हूण आमी इतले पयले टॅक्सी घेवन तूं हे करोस रावपा पडटा, मागीर तुका बॅच मेळटा. पूण बॅच केदो मेळटा तुका? तुगेलो PCC क्लियरन्स जाता, तुगे सगळे कडेन येता, तूं कोण, तुगे आयडेंटिटी. हे मनशाक कसो आयडेंटिटी आहा? आनी आमी सरकाराक मागताय बॅच पोतून तुम करचो आनी हेका मॅन्डेटरी करचे जे गोंयकार आहाय तांकां. कित्याक हांव समजता हे सरपंच, आय फील व्हेरी प्राऊड बिकॉज दीस पीपल आर ऑल गोवन. आनी आज तरी टॅक्नॉलॉजी हाडली आनी हे टॅक्नॉलॉजीन आमगे लोक तर रस्त्यार पडलो, आमकां न्ही गोंयकारां पड कितें जाला. सो म्हगे रिक्वेस्ट हांवें सांगलें स्पीक, आमी क्रिएट कोनाय लॉ एंड ऑर्डर आनी आमी ओगी रावपा नाय. आनी हांव सेक्रेटरीवाला सांगता शांतीकायेन तांकां तुमी रिक्वेस्ट करचो. हिंगा स्टँड आहाय आनी हे पोट आमगेलें. तुमचो टॅक्सी भायर मारपा जाय, आमगे व्हराय, तेजे वयल्यान 200 रुपया तुम हाताय हाय, पूण भाडी आमकां दियाय. हांव सरपंच आसतना आमी एक एग्रीमेंट करून गेल्लो वडलांगोडे की जें पळय बिजनेस आहा, कितें बिजनेस आहा, समज टॅक्सीचे ओ शेकांचे कितें बिजनेस आहा ते आमकां लोकल जावं मेळच म्हूण. आनी आमी बरे भाशेन ह्यो गाडयो चलयताले. आतां ही कांय वर्सां जालीं हे भायल मनीस येवन आमकां डॉमिनेट कोताय. हे मनशांक एक बॅच ना. तेंगे मातशें हांव मागोता गोवोरमेंटा थंय हे एप पळय चलयताय, हे एपाचे वेबसायट चलयताय पळय, तेंगे मातशें बर्थ सर्टिफिकेट चॅक करची. ते हुंचचे चॅक कर, तेंगे बॅच द्या, तेंगे बॅच चॅक करचो. ते कितें कोताय ऑनलायन, ते हेजे गोवा मायल्साचे थोडी पार्टी गोवा मायल्सा थोडी फिक्स आहाय, तेच म्हाजी ऑफलायन कोताय आनी म्हाजी हेजे रावताय वेबसायटीचेर. आनी तेदो ती प्रॉब्लेम जाताय, तेदो हरो येताय. कळना? आमी हे गोंयकार तुमी जाणाय की तूं शांतीकाय ते
गोंयकार केन्नाय केस्तांव कोनाय जरी तो तुगले प्लेटीन तूं हे मनीस तो चोवन काण हाताय आनी तूं खाचार नाय जाल्यार तुका कितें जाता तें तुम चोयाय. आज मुद्दामून बाब डिक्सनाक लागून आमी आज टॅक्सीकर सगळे एकठावल्या. आज डिक्सन एज अ सरपंच म्हटल्यार तर जाणा तुमी खंयच्याय हेजो तर आसलो तो एक बापूय को आसता आनी बापायक तर हें केलें खंय तरी अरेस्ट केलें किंवा खंय तरी कंप्लेन जाले जाल्यार तेणी चिंतूंक जाय कोणी तर बाकीचे भुरगे आहा पळय ते आमी एकठांय जातले. पण टॅक्सी धंद्याचे विशयी सगळ्यांनी सगळें सांगलें. अशी कोणाचेर भायलोयन कोणी तर कंप्लेन केली जाल्यार आमी केन्ना उगी रावचें. सरकार हेजेर गंभीर्यान हेजेर विचार करचो. आनी अफोन्सान आमचे सांगले प्रमाणे जुजेन सांगल्या प्रमाणे टॅक्सीचो बॅज जो आसा तो मॅन्डेटरी आहा आनी मॅन्डेटरीच उरचो आनी तेजेर हे जे कोणी कंप्लेन केल्या तेजेर थरली इन्क्वायरी जावची इतलेंच मागता. आनी गव्हर्मेंटान हेजेर सारको सखोल अभ्यास करचो आनी हे जे आमकां हॅरेसमेंट चलता हे फुडें जावच्यो न्हू. जेन्ना एक हॉटेल येता हॉटेल रेडी जाता तेन्ना कितें जाता आमगे केडशा जायत 5 स्टार हॉटेल दिली तेन्ना कितें जाता हॉटेलाक कॅपेबिलिटी आसता टॅक्सी काडपाक बायक काडपाक सायकल काडपाक बट दे डोंट डू दॅट. तितू चीप ते वचनाय. ते लोकलांक एक सिरीज जावन दी एक जॉब क्रिएट जावन दी म्हूण लोकलांक विलेजांक वॉर्ड मेंबरांक एक चान्स दिताय. तुम टॅक्सी काडाय तुम बायक काडाय तुम सायकल काडाय आनी तुम तेजे पोट भराय ह्या हॉटेलाचेर. दॅट इज देअर मोटो. पूण जेन्ना आमगे भाव स्टँड घालन रजिस्टर करून पंचायता कडेन जावं म्हूण ट्युरिजमा कडेन जेन्ना ते रजिस्ट्रेशन कोताय आनी थिंग ते लायनी रावताय दिसभर आपणागे फॅमिली सोडून हे आमगे टॅक्सी भाव आनी रावता आसतना एक पेरनेसून कोण येता आनी हिंगा हे हॉटेलाक गेस्ट घेवन येता जाल्यार कितें दिसपाचें. तुगे पोटां हात घालन तो जेवण वता. दीस इज बॅड. हें बंद जावपा जाय. आनी हे कोण मनीसू दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आज आमगे सरपंचाचेर मिगे आनी तेगे डिफरन्सीस आसत केसलींच बट ही इज अ स्ट्रेट फॉरवर्ड गाय. डिक्सन म्हणटा स्ट्रेट फॉरवर्ड गाय. ते काळजा मोनासून तो उलयलो काल आनी तेजेरूच वयले कंप्लेन गायले. कोण गायले हेजेर इन्क्वायरी जाची. हांव होम मिनिस्टराको मागोता सीएमाको मागोता हे कोण कंप्लेन गायले तेंची इन्क्वायरी जाची. तेंगे कॅरेक्टर कितो चोयचो तेंगे बॅकग्राऊंड कितो चोयचो आनी मागीर तेंगे कंप्लेन एंटरटेन करपाचे वो भायर मारपाचें चिंतपाचें. पोरण्या गोंयांत कदंब राजांनी बांदिल्लो राजबीत रस्तो आर्किओलॉजीन हिस्टोरिकल सायट म्हणून नोटिफाय करचो. तशें केलें जाल्यारूच तो बिल्डर आनी रियल एस्टेट लॉबीच्या तावडींतल्यान वाचतलो. सिटीजन फॉर डेमोक्रेसीन गोंय सरकारा कडेन मागला. सरकारान केल्ली 100 पानांची हेरिटेज पॉलिसी युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटांनी आनी एकूण गोंयकारांनी मुजरत वाचची. ही पॉलिसी पेपराचेर खूब बरी दिसता पूण कल्चरल हेरिटेज कशी काबार जाल्या अनप्लॅन अर्बनायझेशन चल्लां तें तांणीच पॉलिसीत मानून घेतला. प्रेस कॉन्फरन्साचो फोकस आसा राजबीत. आता राजबीत म्हणल्यार कितें. राजबीत हो 9 किलोमीटर रोड आसा. राजबीत म्हणजे रॉयल रोड आनी बिधीर म्हणटात ताका लोकली. हो कदंब राजांनी बांदिल्लो असो रस्तो. जयकेशी द फर्स्ट म्हणून एक कदंब राजा आशिल्लो. And when he shifted his capital from Chandor to Goa Vella, Gopakpattana, to link Gopakpattana port, so trade चलतालो. To link it with Ella, that is old Goa, एक straight असो 9 kilometer road असा जो हांवें ट्रॅव्हल केला. आणि that road is called Rajbit. Locally it is called Bidir, कन्नड word असा. So हो जो रोड असा, that road is now subjected to, it is totally in the name of development. तो कंप्लीट रोड काबार केलो आसा. ताजें टारिंग जाल्लें आसा. तेन्ना आमी प्रोटेस्ट केलो ताजें टारिंग जाल्लें तेन्ना. एंड नाव द बिल्डर्स आर एन्क्रोचिंग अपॉन द रोड. Nobody knows the historic significance of that road. Today we are focusing on Rajbit, and this Rajbit has to be notified. Unless it enjoys any legal protection, it will not be taken seriously. So Rajbit हो कदम काळातलो रोड तो गोवा स्टेट आर्किओलॉजीक आमी अपील करता की इट शुड बी नोटिफाईड एज अ हिस्टॉरिकल साइट. ओनली वेन इट विल बी नोटिफाईड एज अ हिस्टॉरिकल साइट इट विल कीप अवे द बिल्डर्स. आता मजगतीन कितें जाला इन द मीनवाइल that Goa government has recognized the need to come out with a comprehensive Goa state heritage policy. आता ही पॉलिसी ताणे नोटिफाय केल्या 10 जुलयाक this month and it is a very interesting policy. 100 पेजीची ही पॉलिसी जी आसा it is available in the gazette of 10th of July and my request to people to go through it.
चड करून हांव प्रज्वल सराक मागता की ताजे हिस्ट्री स्टुडंट्स बी जे आसा शिकता ते सगळे कॉलेजींनी ही पॉलिसी वाचची. आता हे महत्वाचें, कन्सर्न अबाउट द इन्क्रीजिंग प्रेशर ऑफ लँड यूज चेंज, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, एन्क्रोचमेंट नियर हेरिटेज मॉन्युमेंट्स, demographic transitions, large scale migration of Goan to foreign countries, heavy influx of migrants in the state, and altering the social cultural balance and cultural demographies of the state. So हातूंतल्यान एक सिद्ध जाता की लोक जे बोवाळ मारता पळय की हेरिटेज एरिया भितर, आता जशें ओल्ड गोवा थंय कोणाचो बंगलो येता, कोणाचे मास म्हणजे व्हडले मेगा प्रोजेक्ट्स येता विच डिस्टर्ब, आणि प्रजल सदांच सांगता 1 किलोमीटर झोनाचे खबरो सांगता तो, ही विल बी स्पीकिंग ऑन दॅट. सो गव्हर्नमेंट इट सेल्फ रेकग्नायझीस दॅट देर इज अनप्लॅन्ड चेंज ऑफ यूज ऑफ लँड, देर इज अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. आणि कित्याक लागून घडटा हितूंतल्यान एक दिसून येता की डिपार्टमेंट जो आसा आर्किओलॉजी डिपार्टमेंट तो टाउन कंट्री प्लॅनिंग कितें करता ती तांकां खबर ना अशें म्हणपाक जायना, कित्याक ते म्हणटात सगळी वाट लायता पळय दुसरो एक सरकाराचो डिपार्टमेंट, दे आर ब्रिंगिंग इट इन द पॉलिसी एडमिटिंग दॅट देर इज कंप्लीट म्हणजे हेरिटेजा बद्दल ते सगळे सांगता की डिझास्टर जाल्लो आसा म्हणून, आणि टू सेट इट रायट दे आर कमिंग आउट विथ दीस पॉलिसी. RGPन आजवेर गोंयकारांचेच विशय मांडल्यात, पूण आमी जेन्ना लँड प्रोडक्शन अँड कन्झर्वेशन बील घातलेलें त्या वेळार आपाचो क्रूज सिल्वा खंय न्हिदिल्लो, वेन्झी विएगस खंय न्हिदिल्लो, हे दोगूय आमदार दिल्लीकारांच्या हातचे पपेट जावन रावल्यात. ह्या उतरांनी RGPच्या विरेश बोरकारान भायले पार्टीचे म्हणत आपाच्या दोन्ही आमदारांचो समाचार घेतलो. हो आमचो विजन डॉक्युमेंट, ज्या विजन डॉक्युमेंटान क्लियर कट सांगला, क्लियर कट की रिजनल प्लॅन जो आसा तो स्क्रॅप जावपाक जाय, रिविजीट जावपाक जाय, आनी ते फुडें जो आसा तो न्यू रिजनल प्लॅन येवपाक जाय. कारण कितें आसा की गोंयकारांचे जागे जावं गोंयकारांची घरां जी आसा, गोंयकारांची शॉपां आसा, धंदे आसा, हे सगळे चौपट जाता, सगळे काबार जाता. तरी पूण आयज तुमी पळयता आसतले गोंयकार जेन्ना तांकां नोटीसी येता तेन्नाच गोंयकार खूब जाण फुडें सरता, पण तेच्या पयलू सगळे फाटीं रावता. आतां हो रिजनल प्लॅन ओपोज करपाचो कारण आतां सगळे गोंयकारांक कळोंक लागलेलें आसा आनी गोंयकार उलोवपाक लागलेले आसा. आतां हे खूब गरजेचें आसा की रिजनल प्लॅन बंद उडोवपाक जाय. बट हांव सगळ्यां कडेन अशें दिसतालें आमकां की सगळे मेळोन हे रिजनल प्लॅन ओपोज करतले, स्टॉप करतले. आमी विधानसभेन कितलेशे फावटी हो विशय काडलो रिजनल प्लॅनाचो, आनी रिजनल प्लॅन स्क्रॅप जावपाक जाय, नवो रिजनल प्लॅन येवपाक जाय, रिविजीट जावपाक जाय, हें काडलें. पूण आयचो हांवें एक पोस्टर पळयलो, आनी त्या पोस्टरान अशें आसलें की जो वेलिमचो आमदार, आपाचो आमदार क्रूज सिल्वा, ह्या क्रूज सिल्वा आमदारान एक RP 2021 एक प्रोग्राम दवरिल्लो आसा, आनी तो खंय दवरिल्ला, तो सान आंद्रे मतदारसंघात दवरिल्ला. आतां आमदार आपाचो जो आसा तो वेलीम मतदारसंघाचो आसा, वेलीम मतदारसंघान तो कितें करता कितें करना हे तेजो लुकआवट आसा. पण अशें दिसून येता कित्याक जेन्ना वेलीमच्यान एक आमदार जो आसा तो सान आंद्रे मतदारसंघात आपणाचो प्रोग्राम दवरता, तेजो इनवायट जो आसा बींग अ कलीग, जो ऑपोजिशनाचो आमदार आसून बींग अ कलीग जे खूब फावटी म्हणटा सगळे युनायट येवपाक जाय, ऑपोजिशनान एकटे येवपाक जाय. आतां ह्या एकटे येवपाक ही कसली हिपोक्रसी, ज्या हिपोक्रसीन तुमी जो स्थानीक आमदार आनी ऑपोजिशनाचो आमदार आसा त्या स्थानीक आमदाराक तुमी मातूय कळयना, इन्विटेशन सोडून दी, तुमी कांय फोन बसून करून सांगिना की बाबा अशी मिटींग आसा. आनी हितून इतलेंच कळटा कित्याक वेलीम मतदारसंघ साऊथ गोवान आसा, साऊथ गोंयच्यान तुमच्या सायडीक सभोंवतणी कितलेशे मतदारसंघ आसा, ज्या मतदारसंघांनी कितलेशे मायग्रेशन जाल्ले आसा, कितलेशे एन्क्रोचमेंट मायग्रंटांनी केल्ले आसा, आनी जे गांवांचे गांव काबार नश्ट केल्ले आसा. तुमी पळयता मडगांव मतदारसंघ आसा, फातोड्डा आसा, तुमकां नावेली मतदारसंघ ताका जो लागीत आसा, कुर्चडे आसा, ताका कुर्तोरीम आसा, नुवें मतदारसंघ आसा, तूं तेज्या फुडें यो कुट्टाळे आसा, तुका धाबोली मतदारसंघ आसा, तेज्या फुडें वच तुका मुर्मुगांव धाबोली मतदारसंघान तेंच्यांनी सपोर्ट केल्लो तो लोकसभा MP जो आसा कॅप्टन विरियाटो, तेजो मतदारसंघ, तेज्या फुडें तुमी वयत मुर्मुगांव मतदारसंघ, वास्को मतदारसंघ, मात हे सगळे मतदारसंघ सोडून हो आपाचो जो आमदार आसा क्रूज सिल्वा हो मुद्दम सान आंद्रे मतदारसंघान येयला. सान आंद्रे मतदारसंघान प्रोग्राम करता, ऑर्गनायज करता, आनी ते प्रोग्राम म्हटल्यार एक हे करपाक सोदता की हो प्रोग्राम रिजनल प्लॅनाचो डेमॉन्स्ट्रेशन करपाक लागून आसा. हो क्रूज सिल्वा खंय न्हिदलोलो जेन्ना आमी लँड प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन बील घातलेले, तेंचो वेन्झी वेगस आसा,
तो खंय न्हिदलेलो जेन्ना आमी लँड प्रोटेक्शन एंड कन्जर्वेशन बील घातलेलें तेन्ना हो एक उतर पासून उलयनासलो. हांकां कोण रूल करता, हांचेर कोण दबाव घालता काय कोण तांकां सांगता आनी तेज्या प्रमाणे ते वागता, हे दिल्लीकार तांकां यूज करता आनी हे पपीट कशें यूज जाता. गोंयांत परत हातचालाकी जाल्या. फाटले 2-3 दीस जाले दोग जाण मोटरसायकली वयल्यान येतात, पुलिसांचे कपडे घालून रावतात आनी जाणट्या लोकांक थांबयतात ते की भांगराचे वस्ती घालप्यांक त्यो लेसात दवरपाक लायतात. लोक तशें करताय बी, पूण घरा वचून पळयत जाल्यार भांगराच्यो वस्ती गायब जाल्ल्याचें लक्षात येता. अशा घडणुका पासून सादूर रावचे अशें दक्षिण एसपीन उलो मारला. तो पिछले 2-3 दिन में 2 इंसिडेंट ऐसे हुए हैं जिसमें कि बाइक पर 2 सवार अपने आप को पुलिस वाला बताकर खास करके सीनियर सिटीजन्स को टारगेट करके उनको रास्ते में रोकते हैं, उनको बोलते हैं कि जो सोना या गहना जो आप पहन के चल रहे हैं वो सेफ नहीं है, और उनसे ये कहकर उनसे निकलवा कर उन्हीं के किसी कपड़े में हैंकरचीफ वगैरह में उनको रैप करके उनको दे देते हैं. बाद में जब वो खोलते हैं उसको तो उनमें दिखता है कि ऐसा कुछ है नहीं और वो लोग उस सोने को लेके जा चुके हैं. तो ऐसे 2 केसेस अभी रिपोर्ट हुए थे 15 तारीख को, एक वास्को में चिकाली में और एक फतौड़ा में. उसमें दोनों में एक ब्लैक कलर की बाइक पर 2 लोग, एक आगे वाले ने हेलमेट लगा रखा है, पीछे वाले ने नहीं लगाया हुआ है, और ये यूजुअली दोनों केसेस में 70+ सीनियर सिटीजन है उनको टारगेट किया गया. तो हमने टीम बनाई हुई है इसमें पकड़ने के लिए, बट दिस प्रेस कॉन्फ्रेंस आई हैव कॉल्ड टू अवेयरनेस के लिए, कि ताकि जो लोग हैं खास करके बुजुर्ग लोग हैं उन तक ये बात पहुँचे कि ऐसा कुछ अगर हो रहा है तो उस चीज़ में बिल्कुल झांसे में ना आए. कोई भी पुलिस वाला आपको बिना रास्ते पर रोक के, हो सकता है आपको एडवाइस दे दे बीच में अगर कुछ गलत आप लग रहा है उसको, पर इस तरीके से कभी आपसे कोई चीज़ नहीं मांगेगा. अगर आपको कभी बीच में ऐसा लगता है तो इमीडिएटली 112 या 100 नंबर पर कॉल करें और लोकल पुलिस को वहाँ आने दें, उसके बाद जो करना है. ठीक है, ये इंसिडेंट पिछले साल भी हुआ था, हम लोग ने 1-2 बंदों को पकड़ा है, बट अभी इन्वेस्टिगेशन उसमें चालू है. ठीक है, तो दिस इज़ फॉर अवेयरनेस कि लोग इस चीज़ को समझें कि ये थोड़ा सा सीरियस है. ठीक है, ये अभी रिसेंटली 2 इंसिडेंट आए हैं, तो अभी फिर से अलग अलग टीम्स बनाई है. ठीक है, अभी इसमें चल रहा है कि हम कोशिश कर रहे हैं कि किसी न किसी को पकड़ा जाए. इंटेंसिव पेट्रोलिंग, चेकिंग, होटल चेकिंग, ये सब चालू है. सीनियर सिटीजन के टारगेट करने के लिए हम हर थाने में उन सीनियर सिटीजन्स की लिस्ट है जो कि अकेले रहते हैं, और जो किसी के साथ परिवार के साथ रहते हैं उनकी लिस्ट हमारे पास हम लोगों ने नहीं रखी. तो जब कभी भी मतलब महीने में 1 या 2 विजिट हमारा बीट स्टाफ उनके पास करता है. कुछ ऐसे ग्रुप हैं जो छूट जाते हैं, इसीलिए हम आप लोगों का यूज़ करते हैं कि मतलब मीडिया तरीके से एक बार इसको जो हमें इन्फॉर्मेशन है उसको डिसेमिनेट करके उनको अवेयरनेस करें. आता घेऊया एक ल्हानसो विसव. थिवी बार्देसच्या नांदोडा पंचायत वाठारांतल्या फूट ब्रिजाचें काम पूर्णतायेचेर आयलां. त्या भायर आनी एक पूल आकार घेवपाचो आसा. वेंगेज तो लोकांचे सेवेत हाजीर जातलो. टिका केल्या म्हणून न्हय तर उदरगतीचें काम म्हणून पोरण्या पुला बरोबर नवो पूलय वेंगेज लांबतलो अशें उतर थिवीचो आमदार निळकंठ हळर्णकारान दिला. 4 दीस पयलीं आमी फॉलोअप घेतलेले आनी आमच्या सांगलेलें की ह्या 4 दिसांक फक्त त्याच्या प्रमाणे काल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आमचे येयलो सगळें चॅक केलें. तेणेन आतां सांगलां की आनी 1-2-3 दिसांनी काम सोंपतलें, फक्त पेंटाचें. आनी पेंट काम म्हणजे त्याने कवर करून त्याच्या पयलीं पेंट घालून पेंटींग करतले आनी पूल तो ओपन जातलो लक्षान येयलें. आनी जे पळय कोण कोण उलयता एक लक्षान घ्या, ज्या दिसा पूल कॉलेप्स जालो, सटन डिस्टर्ब जालो, त्या टायमार डिपार्टमेंटान CMच्या नोटान आमी ऑलरेडी प्रपोज केल्लो. प्रपोज केल्या उपरांत तेजेर स्पश्ट तुमकां हें दिता, नोट दिता, तेजेर बरयल्लें आहा हो पूल रिपेर करचो आनी सायमल्टेनियसली नव्या पुलाक प्रपोजल घालचें. आनी तेज्या प्रमाणे आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरान CMच्या डायरेक्शनान ऑलरेडी प्रपोजल मूव केलें. तुमकांय तेजो प्रूफ दिता की एप्रिलान सॉयल टेस्टिंगाक ऑलरेडी टेंडर बीन टॅक्निकल सँक्शन 18 लाखाचें बीन दिलें. सॉयल टेस्टिंग चालू जातलें आतां. सॉयल टेस्टिंग केल्या शिवाय दर्यान खांबो घालूंक शकना. जे आत्तां ह्या म्हयन्यान उलयता जावं जुनान कितें उलयता तशें तुमी समजोवपाचें. हांव जो आहा 3 फावट्यांक निवडून येयला. म्हाज्या पयलीं हो एक पूल बांदलेलो, तेज्या उपरांत जुंयार जास्ती कोणी काम करूंक ना. तेज्या उपरांत म्हाज्या टेन्युराक हे मॅक्झिमम 2 रस्तो केले, एकदां 20 लाख मागीर 40 लाख, दोनूय रिटर्निंग वॉल. तेज्या पयलीं पुलूय आनी आमकां कन्सर्न आहा
आनी हेजे जाता तितके बेगीन आमी टॅक्निकल सँक्शन जालें सॉयल टेस्टींग बीन की मागीर ते कन्सल्टंट घेवन प्लीज डिझायन करतलो लँड सारकें पळयतले आनी तेज्या पयलीं म्हाज्या हिशोबा प्रमाणे मॅक्झिमम जून पासून आमी नव्या पुलाची पायबंदी जातली. आयज पासून आमी कितें आसा न्हू ते टायम टू टायम आमी आमच्या बाईकूय सांगलेलें आसा आनी टायम टू टायम आमी PWDकूय सगळें सांगलेलें ती आमकां कॉपरेट करता. सर आमकां हें करता आनी आयज पासून हें काम सुरळीत चल्लेलें आसा. आयज जितलीं कामां जालीं ती बाईच्या अंडर आनी आमच्या BJP सरकाराच्या अंडर जालेली आसा तांकां लागून हांव चडान चड तेंचे देव बरें करूं म्हणटा. आनी जी एलिगेशनां आसा पळय तेंचे आमी तांकां सगळें उत्तर दिलेलें आसा. काल तुमी मिडियाक हांगासर तेंच्यांनी कितें कितें उलयलें ते सगळी फोटींग उलयल्या ते तुमकां जाय जाल्यार आमी आमची ग्रामसभेची फोटेज तुमकां दिता. आमची रिकॉर्डिंग केल्या थंयसर तेंचे ईच एंड एवरी डेव्हलपमेंटाक ओपोज केलेलें आसा. इवन रोड आमी केला तेन्ना तेच जे हांगासर उलयताले पळय तेंच्यांनी ओपोज केला. रिटर्निंग वॉलाक ओपोज केला. इवन कलेक्टर ऑर्डर आसा ते आमी ओपन करून दिवची ना म्हणून सांगलें तेंच्यांनी कलेक्टर ऑर्डरी ते आमी सगळी रेजोल्युशन घेतलेली आहा. तुमकां जाय जाल्यार दिता आनी तेंची फोटेजय जाय जाल्यार तुमकां दिता कितें उलयला पळय ते कित्याक ते जर कितें म्हणटा जाल्यार आमी तांकां कांय हें करूं शकना. तेंचो मे बी सम पर्सनली इगो हर्ट जाला आसतलो. हळदणच्या मार्केटा खातीर जें कितें करपाक जाय आसलें तें आतांचो आमदार कार्लोस फेरेरान केलें ना. तो कामाच्या बाबतींत निश्क्रीय. तांच्याच पक्षांतल्यान लोकां बरोबर पटना हळदणचो आदलो आमदार ग्लेन टिक्लोचें म्हणणें. जाल्यार हळदणची झडपी मनीषा नायक सांगता आपणे केल्ल्या कामाचें श्रेय आतांचो आमदार कार्लोस फेरेरा घेता. आयकात दोगांचोय फारपेट. When we getting into that market complex, we realized there was a lot of widening of road to be done and a lot of setback was there, and we were losing a lot of space. पण त्यांना कितें केलें सायमल्टेनियसली आमी दुसरो जागो पळयलो ऑपोजीट आमचे गर्ल्स स्कूल आसा न्हू तो आमी जागो पळयलो. सगळें उलोवप करप जालें सगळें जाल्लें भितर आसलें तें. पूण तेन्ना आनी तें कित्याक केल्लें बिकॉज वॉज व्हेरी नायस प्रोजेक्ट वे प्लॅन अ पंचायत घर कम्युनिटी हॉल ओके. मागीर पार्किंग कोणाक आतां पेरंट्स गर्ल्स स्कूल आसा न्हू ती खूब जमो जाता आमचे मार्केट कॉम्प्लेक्स आसा न्हू ती रावंड अबाउट लॉट ऑफ कंजेशन वाडटा हें तें नॉट व्हेरी सेफ फॉर पार्किंग फॉर द पेरंट्स. आनी ताचे भायर खूब आनी फेसिलिटीज आमी ऑलरेडी चिंतलेले. आतां इवन आमचे सार्वजनीक आमचे गणपती जाता न्हू म्हापसा पळय मार्केटान कितें जाता सार्वजनीक आमकां म्हापसा मार्केटान जाता. सो आफ्टर दीस प्रोजेक्ट वी थॉट आफ्टर कमींग अप I would have in the Sarvajik, Ganpati celebrations in this community hall. Opposite the सगळें केलें भितर पूण हे कोणाच बंद केलें हाज्या पोटान दुखलें हाज्या पोटान लोकांक कोणाक फुडें काडलें आनी ते पासून बंद जालेलें. सो दीस इज एक्झॅक्टली वॉट दीस प्रेझेंट MLA इज डुईंग. लोकांक आतां समजून आयलें समजोवपाक जाय तो रायलो तो कांय पडलें ना ताका कांय करून डेव्हलपमेंट नाका पण फक्त उलोवप करप हें सोंपेताचें. आनी दीस इज वॉट एक्झॅक्टली दीस MLA is doing, and he's all confused and he's confusing everybody. So probably तुम्ही ताकाच विचार what he exactly is trying to say तुम्ही ताका विचारपाची गरज आसा because finally ताणें खूब आमचे लोक आयज ते त्रासान पडलेले आसा. सगळे आमचे भाजीकार निश्चयकार सगळे वेजिटेबल ऑल रसर पडले आसा आनी कांयच जालें ना. पळय ताणें बरें काम केलां कितें मार्केट कॉम्प्लेक्स पडलें तो सकयल देंवयलें. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट वॉज इन व्हेरी डेलिबरेटेड कंडिशन एंड देर कूड बी अ पॉसिबिलिटी ऑफ समबडी गेटिंग इंजर्ड हें तें बरें केलें. बट एट द सेम टायम ताणें कितें करूंक जाय ताणें सम अरेंजमेंट शूड हॅव बीन मेड कॅचिंग ऑल ऑफ द कोमलिदास विथ हिम ही इज प्लेइंग द प्रेझेंट MLA आनी सेफ गाडी तांचे कितें शेड बी करून तांकां तरी तांचे दिसाचे डेली ब्रेड बी ते अर्न आमचे सगळे भाजीकार तांकां कितें तरी ताणें कितें एक उपाय काडून कितें हें करून तांकां कितें हेल्प करूंक जाय आसलें विच इज नॉट डन. सध्या हळदणेचो काँग्रेसीचो आमदार आनी काँग्रेसीचो प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार हांच्या मदीं आयदनां वाजतात. ताचेर ग्लेन उलयलो. हळदणेची झडपी मनीषा नायकान हळदणेचो आमदार कशें सहकार्य दिना ताचेर उजवाड घातलो. पळयात. तो तांच्याच मनशांक तर विश्वास ना आनी कोणाक विश्वास आसतलो पळय सो डॅट ते सिद्ध जाता न्हू इट प्रूव्स दॅट इज मॅन इज नॉट अ लॉयल पर्सन आनी तो कोणाचो तो आपलेच ऑप्शन घेवपाक इज एन ऑपॉर्च्युनिस्ट बेसिकली. आतां आमी पार्टीन आसा भारतीय जनता पार्टीन. आय बीन MLA 2 terms. आय बीन द वायस प्रेसिडेंट सेकंड टायम. आय बीन गिवन डिफरंट पोजिशन्स बट वी बीन लॉयल वी आर लॉयल टू द पार्टी. So this is important. So it's good for the people to know, for the people of Goa and Aldona to know. Monish Koso as a character कितें कसो वागता कितें करता लोकांक गोमांक बरें न्हू तें. If his own people have no confidence and trust in him,
विश्वास ना. सो दीस प्रूव्स नो एंड ते ब्रेकिंग न्यूज जाल्ले आसा मरे. हो प्रपोजल आमी घेतलेलो जेन्ना आमकां किटला स्पोर्ट्स क्लबा कडसून जावं आनी बाकी आनीकूय आसा लायिल्लेले आसा आनी तो तेंचे कडसून प्रपोजल येयल्लो. प्रपोजल येयल्या उपरांत आमी ते सगळी ऑलरेडी काम केल्ले आमी सगळें हें करता एस्टिमेट करून सगळें घेता. आनी लास्ट टायम कोणी तरी फायलीक वचून म्हाजे फायलीक तो नोट लावन परत तेच रेजोल्युशन घेवन ताका नोट लावन आपलो थंय घातलेलो आसता आनी पयले तर ते नोट लायिल्लेले आसता थंय. कोणी तरी म्हणजे नेमको आता जो प्रेझेंट MLA आसा कोण तो प्रेझेंट MLA आमचो कालूच बाबा न्हू त्याचो तो हें लायिल्लो आसा. आता तो प्रेझेंट MLA सगळ्यांक खबर आसा आनी कोण लायतलो तो. पण ते लायले आसतना ते तशें लावंक जायना अशें म्हाजें म्हणणें. म्हणजे काम तू करता काम हांव करता म्हणजे आपूण घेता गव्हर्मेंटाच्या हितूनसून गव्हर्मेंटाच्या फंडांसून अंडर ZP आमी काम करता. तर ते तेंचे थंय आपलें श्रेय घेवपाक तेंच्यांनी ते लावप तशें करप नासता. कारण आमी जर हें काम आमी दुसऱ्या डिपार्टमेंटांसून घेता जाल्यार एक वेळ तेचो लागूंक शकता. पण अंडर ZPसून काम घेता जाल्यार तो म्हाका सांगच्या पयलीं थंय प्रपोजलाक फॉर्म लागता. सरकारान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मुर्त्यांचेर कडक बंदी घालची गोंयच्या कांय हिंदू संघटनांनी एकठांयेत मागला. विसर्जना उपरांत मुर्ती उब्यो येतात पर्यावरणाचेर त्यो परिणाम करतात देखून ताचेर खरसाणेन बंदी घालची तांणी म्हापसा उपजिल्लो अधिकाऱ्याक निवेदन दिलां. सनातन मागीर स्वराज्य गोमंतक तशेंच हिंदू जन जागृती वतीन आयज आमी कलेक्टर निवेदन दिल्लें आसा की येता ती चवथ इको फ्रेंडली जावची. तशेंच आयज सुजनान म्हूण सगळ्या बायलांनी सांगलां की जे गणपती कशे आसचे तशेंच आयज चिनी मातयेचो मोठ्या प्रमाणात गोंयान गणपती जाता आनी तशेंच खंय तरी गोंया बॉर्डरीन गोंया जेन्ना येता अशें खंय तरी गव्हर्मेंटान स्ट्रिक्टली हेचेर आसचें आनी अशेंच गोंयांत येवंक दिवचें न्हू. तशें ऑलरेडी गव्हर्मेंटान सांगलेलें आसा की चिनी मातयेचेर बंदी हाडची. मात कितल्या प्रमाणान हेचेर सरकार ठाम आसा हेचेर तितलें इम्पॉर्टंट आसा की आयज आलीस सिक्वेरा जो गोवा पॉल्युशन बोर्डाचो मिनिस्टर तेणी हितून सगळे डिपार्टमेंट कन्सर्न डिपार्टमेंट तशेंच ऑफिसरांक सगळें लेटर काडचें आनी क्लियरली सांगचें बाबा की सगळे जे जाग्यार शाळा आसात सगळ्यांचे गणपती दवरता ती शाळा म्हणटा ताका सो हे सगळ्यांचेर वचून इन्क्वायरी करची खरेंच चिनी मातयेचे गणपती दवरल्या काय ना दवरल्या. समज जर अशें जर आढळ्ळें जाल्यार सरळ तांकां तेंचे कंजेशन म्हणपाचें तशें तांकां दवरपाक सुद्दां बंदी हाडपाक जाय. तशेंच हितून पर्सनली म्हाका दिसता गोंयचे CM डॉक्टर प्रमोद सावंतान इनिशिएट घेवपाची गरज आसा की जे जाग्याचेर येता ते वेरी 1.5 म्हयन्या भितर चवथ आसा जाल्यार कितले प्रमाणान सरकार हेचेर ठाम आसतलो इम्पॉर्टंट. मात तशें डॉक्टर प्रमोद सावंतांनी स्वता इनिशिएट घेवपाक जाय आनी कन्सर्न डिपार्टमेंटाक एक ऑथॉरिटी दिवपाक जाय की जे जाग्यांचेर हेचे चिनी शाळा आसा जाल्यार स्ट्रिक्टली चॅक करून हे बंद जावपाक जाय. कित्याक जे पॉल्युशन जाता तशेंच हे सगळे जशें आमी दर्यान बुडयता खंय तरी फ्लोट जाता मागीर लास्ट इयर जशें युवा शक्तीन एक जावन हे गणपती सगळे एक केल्ले आसा आनी खंय तरी ही लोकांचे मॅच अशी वयता की खंय तरी आमी देवतांची विटंबना करता. पत्रकारांनी ह्या हिंदू संघटनांक एक मजेशीर प्रश्न विचारलो. दर वर्सा तुमी प्लास्टर ऑफ पॅरिसाच्या मुर्तींचेर सरकारा कडेन बंदी मागतात. संबंधीत मंत्री उतरूय दितात पूण प्रत्यक्षात दर वर्सा विसर्जना उपरांत प्लास्टर ऑफ पॅरिसाचे गणपती वापरल्यात आनी ताची विटंबनाय उक्ताडार येता. म्हणजेच मंत्री उतर दिल्या उपरांत प्रत्यक्षात कसलीच कारवाय करिना जतनाय घेना अशाच एका प्रश्नाचेर दिल्ली जाप ऐकात. दर वर्सा जेन्ना आमी पळयता गणेश चतुर्थी येवच्या पयलीं हो विशय कायम येता की प्लास्टर ऑफ पॅरिसाचे गणपती हे वापरपाचे न्हू म्हणून. त्या टायमार पंचायत लेवल पयला म्युनिसिपालिटी लेवल पयला आंबेदार लेवलूय पयला आमी निवेदनां दिल्ली वयता पूण हेचेर रितसर एक्शन केन्नाच आमकां जाल्ली दिसना केला. 4-4, 5-5 वर्सां गणपती तशे कलर बिलर आसा खंय तरी दुसऱ्या दिसा दिसना की आमकां विटंबना जाली म्हणून. कितें कडक कारवाय जावपाची आसा कशा तरेन हो सर्वे करपाचो आसा. नमस्कार. तुम्ही बरो एक प्रश्न केलात. एक्चुअली जाला कशें जाणा आमी आमचे सगळे एक्सपेक्टेशन जे आसा ते गव्हर्मेंटा कडसून आसता की गव्हर्मेंटान ही एक्शन घेवपाची गव्हर्मेंटान हो स्टेप घेवपाचो. जे मेरेन आमी स्वता सुदारना न्हू ते मेरेन आमी आमचें धर्मरक्षण करूं शकचे ना. आज आमी पळयता की दुर्दैवाची गोष्ट की आमी हांगासर आयज जमल्या की आमच्याच सणांची कशी जी विटंबना जाल्या आमच्या देवांची जी विटंबना जाल्ल्या ती थांबोवपा खातीर आमकां हांगासर जमपाचें पडलां म्हणजे ही एक्चुअली दुर्दैवाची गोष्ट. प्रत्येक जर आमी हिंदू धर्मीय म्हणजे आमी हिंदू बांधव जर आमी जर हेची जाणीव दवरीत की आमी पर्यावरणाक कशी हानी करता आमी आमच्या जी परंपरा येयल्या ती कशी आमी मोडीत काडटा
हे जर आमी जर जाणीव केली न्हू जाल्यार म्हाका दिसना की आमकां परत केन्ना अशें येवचें पडटलें कशें. तितून करून बारीक जर पळयत जाल्यार आमचे जे हिंदू धर्माचे सण आसा तितून केन्नाच आल्कोहॉल जुगार ह्यो गोश्टी केन्ना नासता, पूण त्यो खंयसून ना खंयसून आमच्या हितून प्लांट केल्यो वयता. आज आमी पळयता की विसर्जनाच्या टायमार सुद्दां लोक मध्यधुंद जावन दिंडी काडटा. दिंडी न्हू एक्चुली ती तो बेबसपणान डान्स करून ते गणपती विसर्जनाची विटंबना करतात. सो तेचेर सुद्दां खंय तरी हे बसोंक जाय. जात्रेक आमच्या जुगार चालू आसता ते स्टॉप जावंक जाय. प्रत्येक हेचेर पळय बारीक पळोवंक जाय, बारीक जर एक विचार करीत जाल्यार प्रत्येक आमच्या सणांचेरूच आघात जाल्लो आसा. मडगांव नगरपालिका गार्डना कडलो फुटपाथ अचकीत कोपचे गेल्ल्यान हे फुटपाथीचेर चलपी लोकांक थंयच्यान चलप धोक्याचें जावन रावलां. तशेंच मडगांवच्यो पोरण्यो इमारती कड्डम जाल्ल्यान इमारती कोसळपाचे प्रकार घडपाक लागल्यात. थळाव्यांनी आवाज काडला. मडगांव गार्डना कडेन जी फुटपाथ आसा ती काल राती सकयल गेल्ली आसा आनी ती तुमी पळोवपाक शकता की हांगा जेन्ना जे पेडेस्ट्रियन चलोन येता तांकां चलपाक खूब त्रास जाता आनी सद्या मडगांव खुबशे वाठारांत बिल्डिंगी पडपाक लागल्या. तशेंच आतां फुटपाथी सकयल वचपाक लागल्या. तशें हांगा स्थानीक लोक उलोवपाक लागल्या आनी तुमी पळोवपाक शकता की ही जी फुटपाथी आसा ती सामकीच सकयल गेल्ली आसा आनी ते पेवर सगळे पोंदा वचोन चलोन येवपाक वचपाक पसून डिफिकल्टी जाता. आनी हांगा रस्तो मार्केट एरिया असल्या कारणान ट्रॅफिकूय खूब आसता आनी ताका लागून हांगा पब्लिकाक खूब त्रास जाता. प्रायम टीव्ही खातीर मडगांवच्यान दामोदर शिरोडकर. आणि इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर आनी फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.